तर मित्रांनो, अशा प्रकारे हळदमध्ये आता शेवटचा आपल्याला खत सोडायचं आहे. तर त्यामध्ये आपण काय घेतलं तर पोटॅशियम शोनाईट घेतलं आपण. तर इथं आपण किती घ्यायचं तर पोटॅशियम शोनाईट सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं घेतलेलं आहे 1.5 एकर क्षेत्र आहे इथं. आणि इथं 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण 16 किलो घेतलेला आहे, 8-8 किलो एकरी पोटॅशियम शोनाईट शेवटचा डोस आता. आणि आता 3-3 तास आपण इथं ड्रिपनं पाणी दिलेलं आहे हळदीला. आणि ड्रिपनं पाणी दिल्यानंतर आता इथं पूर्ण बेड आपला भिजलेला आहे, पाणी खाली उतरायला आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाणी थांबवलं आणि आता मोटर चालू केली आपण. हे बघा, खत आपण टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं शेवटच्या 5 मिनटामध्ये आपण सर्व इथं चालू करायचं आहे आपल्याला, पूर्ण मुरून आपल्याला. तर आता सुरुवातीला आपण टाकी भरून घेऊया खत टाकून आणि त्याला ढवळून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं टाकीमध्ये खत जे आहे हे टाकून पाणी टाकी भरून घेऊ, त्याला थोडं हलवून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हळदीला जो डोस आहे शेवटचा, तर आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला द्यायचा तर पोटॅशियम शोनाईट देऊ शकता तुम्ही. आणि जास्तीत जास्त जाडी लांबी वाढवायसाठी, वजनी जड येण्यासाठी, चकाकी येण्यासाठी हळद पिकामध्ये शेवटचा डोस जो आहे तर हा एकरी 8 किलो आपण इथं देऊ शकता. आणि पोटॅशियम शोनाईट. आणि नंतर आपलं पूर्ण पाणी इथं बंद करायचं आहे कायमस्वरूपी. नंतर हळदीला आपल्याला ओल द्यायची नाही, कारण हळदीला ओल जर दिली तर आपल्याला इथं कोंब फुटण्याची शक्यता असते. म्हणजे हळद जी आहे ही नवीन फुटवे तयार करते. नवीन फुटवे म्हणजे कसे तर बघा, जास्त ओल झाली तर अशा प्रकारे नवीन फुटवे येतात, आपण इथं बघू शकता. तर हळद पिकाचं नवीन फुटवे येऊ नये यासाठी पाणी तोडणं सर्वात महत्त्वाचं आहे. ते इथं आपण पाणी इथं शेवटचं दिलेलं आहे. आणि आता इथं शेवटचा खताचा डोस देऊन आपल्याला कायमस्वरूपी पाणी बंद करायचं आहे. आणि पुन्हा पाणी कधीच द्यायचं नाही. पूर्ण हळद ही वाळून कोळ अशी जमिनीवर बसली पाहिजे आणि नंतर आपल्याला ती काढणीला लवकर आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे.